नहीं का ऑनलाइन एडमिशन। बार बार हो रही है वेबसाइट क्रैश। डेवलपर पर उठ रहे हैं कई सवाल। महाराष्ट्र में 10वीं कक्षा के परिणाम आने के बाद कक्षा 11वीं के लिए ऑनलाइन प्रवेश परीक्षा 21 मई 2025 से शुरू होने वाली थी। उसकी उम्मीद भी थी। हालांकि महाराष्ट्र सरकार की वेबसाइट बंद कर दी गई है। कक्षा 11वीं के लिए ऑनलाइन पंजीकरण बुधवार 21 मई से शुरू होने वाला था। हालांकि पहले ही दिन यह वेबसाइट क्रैश हो गई। आपको बता दें कि सरकार ने 19 और 20 मई ट्रायल रन के नाम पर 2 दिन गंवाए हैं। वहीं 21 तारीख से शुरू होने वाली वेबसाइट बार बार क्रैश हो रही है। लगभग 2 दिन हो गए, अभी तक रजिस्ट्रेशन का ऑप्शन नहीं आने पर छात्रों के साथ साथ पेरेंट्स भी काफी चिंतित हैं। आपको बता दें कि 10वीं की परीक्षा होकर पूरे 2 महीने बीत चुकी है। इन 2 महीनों के दरमियान वेबसाइट की बारीकी से निगरानी करना आवश्यक था, पर अभी जहां ऑनलाइन रजिस्ट्रेशन की प्रक्रिया शुरू हो गई है, वैसे में वेबसाइट बार बार बंद होने पर वेबसाइट डेवलपर और सरकार पर अभिभावक सवाल उठा रहे हैं। आपको बता दें कि 10वीं की परीक्षा में लगभग 15 लाख छात्रों ने परीक्षा दी थी, तो अपेक्षित था कि इस वेबसाइट पर 15 लाख छात्र एक साथ ही रजिस्ट्रेशन करने वाले हैं, पर फिर भी इस समस्या से छुटकारा पाने के लिए कोई पर्याय नहीं निकाला गया। इस साल पहली बार महाराष्ट्र राज्य सरकार ने पूरे राज्य में FIJC यानी 11वीं के लिए पूरी तरह से केंद्रीकृत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शुरू की थी। हालांकि इस कठिन शुरुआत से कई परिवारों में चिंता पैदा कर दी है, जो पहले से ही प्रतिस्पर्धी प्रवेश सत्र के दबाव में है। विषय असा आहे की सर्वप्रथम माझी एक विनंती आहे, आता नाही, ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर you must take a strict action against the person who have given this particular contract to the website developer. कारण त्या कंपनीने ऍक्च्युली आधी हे सगळं ट्रायल रन करायला हवं होतं. हे तो तुमची चुकी नाही, याच्यामध्ये ग्राउंड लेवलची काहीच चूक नाही. हे डेव्हलपर एंड आणि त्या सर्व्हर एंडची चुकी आहे. आज दुसरा दिवस उजेडलाय, पब्लिक वाट बघते, अजूनपर्यंत रजिस्टरचं बटन नाही आलंय. आणि काय ती कंपनी काय करते साहेब, मला ते समजत नाही. म्हणजे त्यात आपला काहीच चुकी नाही, मी आपल्याला बिलकुल ब्लेम गेम नाही करत आहे. बट यू मस्ट टेक सम ऍक्शन. यू टेक दिस पर्टिक्युलर थिंग एज अ रेकॉर्डिंग अँड यू कॅन शो इट टू युअर सिनियर्स और व्हॉट एव्हर. बिकॉज काय आहे ना सर, आज मुलांच्या भावनांशी खेळ चालू आहे ना सर. वेड्यासारखे लोक कंटिन्यू वेबसाईट बघतायत. डेव्हलपर काय झोपले आहेत का तिकडे? एवढे दिवस त्यांना माहिती होतं 10वीची परीक्षा 2 महिन्यापूर्वी झालेली आहे साहेब. हा, आणि आज तिचा रिझल्ट लागल्यानंतर हे ट्रायल रन चालू आहेत आपल्याकडे. Is it good? Tell me, sir. Please, sir. Is it good? सर याच्या मी तर काही I know, sir. That's why मला कळलं सर. बरं मला आता सांगा. एक मी मला सांगू शकतो की जे संचालक कार्यालय आहे ना पुणे, त्यांच्याकडून ही सगळी प्रोसेस राबवली. नाही, मान्य आहे ना, पण कसं आहे की यू आर ऑल्सो वन ऑफ द अथॉरिटी. सो आय एम टेलिंग यू एज अन अथॉरिटी. मी तुम्हाला एक अथॉरिटी म्हणून सांगतोय. बघा, मी तुम्हाला इव्हन ज्यांनी दिलंय ना, मला हे मान्य आहे सर की त्यांनी आधी प्रॉपर सगळं व्हायला पाहिजे. एक्झॅक्टली, याचं एक ट्रायल रन घ्यायला हवं होतं, जेणेकरून बघा, हे तर 100% या सर्व्हरवर हेवी लोड येणार होतं. हे तर 100% होतं. कारण हे असं नाही ना 2 आणि 4 आणि 10-15 माणसं बघणार आहेत ते. मग हे त्या कंपनीचं काम होतं की प्रॉपर हेवी VPS लावणं किंवा डेडिकेटेड सर्व्हर लावून हे काम करणं, ट्रायल रन घेणं, हे त्यांचं काम होतं ना. आज तुमची डेट उलटून चालली आहे आणि पब्लिक वाट बघते आणि काहीच इन्फॉर्मेशन नाही. बरं, सेकंडरी पार्ट, तुमच्या सपोर्ट सिस्टीमवर कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स येत नाहीये, कोणी कॉल उचलत नाहीये, कोणीच कॉल उचलत नाहीये. म्हणजे ह्याचा अर्थ काय झालाय की आता पब्लिकने करायचं काय? आता ठीक आहे, आम्हाला काही गॅजेट्स येत आहेत, आम्हाला काही इन्फॉर्मेशन मिळत आहेत, GR मिळत आहेत, त्या आधारावर आम्ही पब्लिक अवेअरनेस करतोय. बट देअर हॅज टू बी समथिंग ऑन द वेबसाईट ना. वेबसाईट इज नथिंग, इट इज कम्प्लिटली डेड राईट नाउ. डेड अँड द पीपल आर हा सर. आणि बघा, मी तुम्हाला एक पत्रकार, एक जागृत नागरिक म्हणून तुम्हाला कॉल केलाय. हे ब्लेम करायला नाही केलं की. बरं, आता मला सांगा, याच्या पुढची प्रक्रिया काय आहे? काय पाईपलाईन मध्ये प्रोजेक्ट ऑफ प्लॅन ऑफ ऍक्शन काय आता?
आम्हाला तरी आता असं मिळालंय की आज दुपारी 2 नंतर ते नवीन टाइम टेबल इश्यू करणार आहेत आणि त्यानुसार त्याची पुढची प्रोसेस होणार आहे. नवीन टाइम टेबल म्हणजे आज तर ही प्रोसेस सुरू होणारच नाहीये कुठल्याच परिस्थितीमध्ये. बरोबर आहे. आज दुपारी ते इश्यू होणार, त्याच्यामुळे आज होईल बहुतेक असं नाही होणार, कारण दुपारी इश्यू होईल असं सांगितलं त्यांनी टाइम टेबल. एक्झॅक्टली. नाही, आणि तुम्ही सर यू लुक लाईक अ व्हेरी दिस थिंग सपोर्टिव्ह पर्सन. कारण ज्या पद्धतीने तुम्ही उत्तर देत आहे इट्स लाईक अ सपोर्टिव्ह पर्सन. तुम्हाला एक कळतंय की कुठेतरी हे म्हणजे मुलांच्या बाबतीत चुकीचं झालं. मला हे मान्य आहे, हे आधीच सगळं प्रॉपर जर झालं असतं ना तेवढं हे झालं नसतं. येस ना सर, येस. संपूर्ण राज्याचं कसं हे एकत्रित आलं ना. एक्झॅक्टली. आणि ह्याच्यामध्ये सर ज्या पुणे अथॉरिटीने हे दिलेलं आहे काम, त्यांनाही त्याची चुकी मी मान्य, त्यांनाही चूक मी हे सांगणार, त्यांची चूक मी सांगणार नाही. बिकॉज दे आर ऑल्सो नॉट टेक्निकली सो स्ट्रॉंग ना. ही कम्प्लिटली चूक त्या कंपनीची आहे. आणि आय मस्ट से दॅट यू हॅव टू टेक नॉट राईट नाऊ, ही प्रोसेस कम्प्लीट होऊ दे आता, कारण या प्रोसेसला आपल्याला डिस्टर्ब नाही करायचंय, मुलांच्या शिवाशी खेळ नाही करायचे. पण एक प्रोसेस झाल्यावर त्यांच्यावर तुम्ही स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली पाहिजे, त्यांना ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, त्यांना यू हॅव टू टेक सम ऍक्शन ऑन दॅट कंपनी फॉर दिस एंटायर टास्क. दिस इज माय रिक्वेस्ट. मी कळवतो सर. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. नाईस टू टॉक टू यू सर. बाय. थँक्यू.